आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तब्बल 20 वर्षांनंतर एकत्र आले असून त्यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युतीची अधिकृत घोषणा केली आहे. या युतीमुळे मुंबईत महायुती विरुद्ध ठाकरे बंधू असा थेट आणि लक्षवेधी सामना रंगणार आहे. वरळीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ठाकरे बंधूंनी युती जाहीर केली. यावेळी राज ठाकरे यांनी मुंबईचा पुढील महापौर मराठीच असेल आणि तो आमचाच असेल असा ठाम दावा केला. ठाकरे बंधू एकत्र आल्याने मुंबईच्या राजकारणात मोठा बदल होण्याची चिन्ह दिसत आहेत. या घडामोडींमुळे भाजपला आपल्या निवडणूक रणनीतीत बदल करावा लागणार असल्याचं चित्र आहे. ठाकरे बंधूंच्या युतीचा सर्वाधिक फायदा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 2017 मध्ये शिवसेना एकसंध असताना निवडून आलेल्या 50हून अधिक नगरसेवकांनी नंतर एकनाथ शिंदेंची साथ दिली. त्यामुळे शिंदे सेनेला डावलून भाजपला मुंबईत निवडणूक लढवणं अवघड ठरेल असं राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी मत व्यक्त केलं आहे. दरम्यान प्राथमिक शाळांमध्ये हिंदी भाषेची सक्ती करण्याच्या निर्णयावरून ठाकरे बंधूंनी आक्रमक भूमिका घेतली होती. अखेर महायुती सरकारला हा GR मागे घ्यावा लागला. मराठी भाषेचा मुद्दा ठाकरे बंधूंना एकत्र आणणारा ठरला आणि त्याला मराठी जनतेचाही मोठा पाठिंबा मिळाला. मराठी माणसा जागा हो अशा भावनिक आवाहनाचे बॅनर मुंबईभर झळकले. ठाकरे बंधूंनी मराठी मुद्द्यावर बॅटिंग केल्यानंतर भाजपलाही त्याच पिचवर उतरावं लागलं. भाजपची सत्ता आल्यास मराठी महापौरच केला जाईल असं आशिष शेलार यांनी जाहीर केलं. मुंबईत मराठी मतदार सुमारे 26% तर मुस्लिम आणि दलित मतदार प्रत्येकी सुमारे 11% आहेत. मराठी, दलित आणि मुस्लिम असा MDM फॅक्टर एकूण सुमारे 48% जातो. लोकसभा निवडणुकीत दलित आणि मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरे गटाकडे वळले होते. आता काँग्रेससोबत नसली तरी राज ठाकरे यांच्या मनसेमुळे मराठी मतांचा मोठा आधार ठाकरे बंधूंना मिळू शकतो. याच पार्श्वभूमीवर भाजपसाठी शिंदे सेनेचं महत्त्व वाढलं आहे. उत्तर भारतीय, गुजराती, मारवाडी मतांसोबतच मराठी मतांचं विभाजन साधण्यासाठी शिंदे सेना भाजपसाठी निर्णायक ठरू शकते. खरी शिवसेना, बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना आमच्यासोबत आहे हा संदेश जनतेपर्यंत पोहोचवणं भाजपसाठी महत्त्वाचं असल्याचं वरिष्ठ नेत्यांकडून सांगितलं जात आहे. एकूणच ठाकरे बंधू मराठी मतांसाठी पूर्ण ताकद पणाला लावणार असताना भाजपसाठी मराठी मतांचं विभाजन हीच निवडणूक जिंकण्याची किल्ली ठरणार आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत शिंदे सेनेची भूमिका आणि महत्त्व अधिक वाढण्याची शक्यता आहे. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.